तुम्ही पहिले चुप बसा मग मला बोला. तुमचं चालू असं करायचं का मित्रांनो? हा बरोबर चेअर आहे उद्या. सर, काँग्रेसच्या महिला खासदारांनी दुबेंना घेराव टाकत त्यांनी मराठीचा एकंदरीतच महाराष्ट्राचा अपमान केला, यावर जाब विचारला. मात्र काँग्रेसच्या महिला खासदार जे करू शकल्या ते महाराष्ट्रातून इतर जे खासदार आहेत, विशेषतः वेगळ्या राजकीय पक्षांचे आणि विशेषतः त्यांनी मात्र दुबेंना कुठलाही जाब विचारला नाही असं दिसतंय. प्रगती वर्षाताई गायकवाड, श्रीमती प्रतिभाताई धानोरकर आणि सौभाग्यवती शोभाताई बच्छाव यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण खऱ्या अर्थाने काय राग असू शकतो आणि महाराष्ट्राचा, मराठी मातेचा, मराठी भाषेचा तो त्यांनी त्यांच्या वक्तृत्वातून दाखवून दिला आणि म्हणून आम्ही त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. याचा अर्थ असं नाही की इतरही खासदारांच्या मनामध्ये राग नव्हता, द्वेष नव्हता, परंतु ह्या भगिनींचं मी एवढं अभिनंदन करतो की त्यांना शोधत होत्या आणि शोधून त्यांनी जाब विचारला आणि त्या सद्माणसाला की जो कोण सद्ग्रस्त होता त्याला तिथून पळून जावं लागलं काय, म्हणून त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. काँग्रेसची खरं तर जी विचारधारा आपण बघतो त्याहीपेक्षा त्यांनी महाराष्ट्राला प्राधान्य दिलं. कुठेही वोट बँकेचं गणित त्यांच्या या वागणुकीत आपल्याला दिसलं नाही. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे खासदार होते त्यांनी देखील अशाच पद्धतीची भूमिका घेणं अपेक्षित होतं. मला असं वाटतं की निश्चितपणे त्यांची भूमिका तीच असेल, त्याच्यापेक्षा काही वेगळी भूमिका नसेल. मात्र या महिला होत्या आणि त्यामुळे त्यांचं अभिनंदन करणं आवश्यक आहे. पक्षाची पॉलिसी असतेच, तो धोरणच असतो, परंतु ज्या वेळेला आपल्या स्वतःच्यावरती येतो त्यावेळेला माणूस कुठेतरी आपला अभिमान, स्वाभिमान जागा होऊन बोलत असतो. त्याप्रमाणे या महिला खासदारांनी आपला स्वाभिमान आणि आपल्या महाराष्ट्राविषयी असणारा अभिमान हा प्रत्यक्षात कृतीत उतरवून दाखवला, म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि मला वाटतं भविष्यामध्ये सगळे मिळून काहीतरी करतील. सर मुख्यमंत्री असं म्हणतात की भाषेवरून वाद आणि कुणासोबत मारहाण करणं आम्ही सहन करणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मला असं वाटतं की त्यांनी जी भूमिका आता मांडलेली आहे त्याच्याशी त्यांनी कायम राहावं. अमोल पालेकरांनी सुद्धा अमोल पालेकरांनी एका हिंदी कार्यक्रमामध्ये हिंदी सक्ती संदर्भात आणि मराठी संदर्भात आपली भूमिका ठामपणे मांडलेली आहे. अशा पद्धतीने जेव्हा इतर जे अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत, चित्रपट क्षेत्रात कार्यरत असणारे, त्यांनी फारसं उघडपणे भूमिका मांडलेली नसताना अमोल पालेकरांची भूमिका किती महत्त्वाची आहे? सन्मान्य अमोल पालेकर साहेब आणि श्रीमती संध्या यांचं नाव त्यांनी घेतलं. त्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्या महाराष्ट्राशी, मातृभाषेशी प्रामाणिक राहून आपली भूमिका अत्यंत ठामपणे मांडले. हालाकी त्यांनी सगळ्या आयुष्य जवळजवळ हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी काढलेलं असतानासुद्धा त्यांनी आपल्या मातेशी प्रामाणिकपणे राहून भूमिका मांडली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मला वाटतं इतरांनी तशा प्रकारची भूमिका घेतली. तर भाजपमधनं एक महत्त्वाची बातमी अशी होती की मुंबई वगळता महापालिका महायुती एकत्रितपणे लढणार, अशा पद्धतीची महायुतीमध्ये हालचाल सुरू आहे. महापालिकेची गणितं सगळेच पक्ष आता मांडतायत. तुमच्या पक्षाच्या देखील बैठकांमागून बैठका सुरू आहेत. एकंदरीत कसं चित्र वाटतं? आता त्या महायुतीने, महाआघाडीने काय करावं त्यांचा विषय. आमचा विषय जो तो मर्यादित विषय आम्ही आमचा घेऊन चाललेलो आहोत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.